शिकरण बनवण्यासाठी मी 2 पिकलेल्या केळी घेतलेल्या आहेत। आता केळीची साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे दोनही केळांची साल मी काढून घेतलेली आहे। आता केळीला कट करून घ्यायचं आहे। मी स्लाइसमध्ये कट केलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक बारीक देखील कट करून घेऊ शकता। आता कट केलेल्या केळी एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत। यामध्ये घालायचं आहे 1 कप दूध, 3 चमचे साखर। साखरीला व्यवस्थित दुधामध्ये विरघळून घ्यायचं आहे। त्यानंतर खाण्यासाठी तयार आहे आपलं शिकरण। पण तुम्हाला जर विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिमूटभर विलायची पावडर आणि थोडेसे बदामाचे काप घालू शकता। विलायची पावडर आणि बदामाचे काप ऑप्शनल आहेत, तुमच्या आवडीनुसार। मला आवडतात म्हणून मी घातलेले आहे। खाण्यासाठी तयार आहे आपलं केळीचं शिकरण। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।